श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करत अशीच मी महाराजांच्यांनी प्रार्थना करते. तर सरिता 24 स्वामी आणि स्वामी इच्छा या आपल्या चॅनलला तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येईल आणि नवीन नवीन व्हिडिओ आणि तसेच इतर माहितीसाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पहा, सध्या आपला घटस्थापना येते, शारदीय नवरात्र उत्सव सुरू होत आहे. तर 2023मधील अतिशय महत्त्वाचा हा एक सण आहे. आपल्या कुलस्वामिनीची एक महत्त्वाची सेवा किंवा महत्त्वाचे सण उत्सव सुरू होत आहेत. तर पहा, आपण तुळजापूरला पाहतो की तुम्ही म्हणाल की नवरात्रीतच ऐन नवरात्रीच्या काळात देवीचं मंदिर बंद का असतं, देवीची निद्रा का असते. तर हे निद्राकाल काय असतं याबद्दल आपण आज जाणून घेऊया. तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ही माहिती तुम्हाला आतापर्यंत नसेल तर तुम्हाला कळल्यानंतर तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत शेअर करायचा प्रयत्न करा, जेणेकरून ही महत्त्वाची देवीबद्दल जी माहिती आहे ती सर्वांपर्यंत पोहोचेल. तर देवीची निद्रा म्हणजे आपण महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी. तसेच आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की महाराष्ट्रात 3.5 शक्तिपीठं आहेत. त्यामध्ये आपली कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, त्यानंतर कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका माता, वणीची सप्तशृंगी, असे हे 3.5 शक्तिपीठ आपल्या महाराष्ट्राचे आहेत. भलेही तुम्ही कुठेही महाराष्ट्रात राहा किंवा महाराष्ट्राबाहेर राहा, पण आपली मूळ जी कुलदेवी असते, कुलस्वामिनी असते, आपल्या कुळाचा जप करणारी, आपल्या कुळाला सांभाळणारी कुलस्वामिनी असते. ही 3.5 शक्तिपीठातीलच एक असते. मग त्यानंतर तुम्ही ज्या गावात राहता कदाचित तिथेसुद्धा तुमची देवी असेल. बरेच जण तीच आपली कुलस्वामिनी मानतात, किंवा समजा तुमच्याही गावात तुळजाभवानीचं मंदिर असेल तर तीच कुलस्वामिनी मानतात. पण ती तर कुलदेवी आहेच, पण मूळ स्थान हे खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे वर्षातून एकदा तरी आपण मूळ स्थानावर जाऊन आई भगवतीची ओटी भरून तिचा मानसन्मान करून तिचा शुभाशीर्वाद घ्यायचा असतो. आणि आईसुद्धा आपल्या लेकरांना भेटण्यासाठी आसुसलेली असते असंही म्हटलं तरी वावगं होणार नाही, कारण ती आपल्या कुळाची कुलस्वामिनी असते. तर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी वर्षातून 21 दिवस निद्रा घेत असते. उरलेले 344 दिवस अष्टोप्रहर अहोरात्र जागृत अवस्थेत असते. देवीची 21 दिवसांची निद्रा 3 टप्प्यात विभागली आहे. त्यांना घोरनिद्रा, शमनिद्रा, मोहनिद्रा असे म्हणतात. मंचक याचा अर्थ पलंग. देवी या काळामध्ये पलंगावर निद्रा घेत असते. त्यामध्ये घोरनिद्रा म्हणजे काय हे आपण आता पाहूया. नवरात्रीच्या आधी देवी योगनिद्रेत होती, म्हणजे महिषासुराचा वध करण्यापूर्वी देवी ही निद्रा घेत होती. पण महिषासुराचे वाढते अत्याचार पाहून ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना अतिशय त्रास होऊ लागला. म्हणून त्यांनी देवीला 8 दिवसानंतर या निद्रेतून उठवून सर्व देवतांचे रक्षण करण्यासाठी विनंती केली. या निद्रेतून देवी जागी होऊन देवीने स्वतःचे घोर अवतार प्रकट केले, म्हणून या निद्रेला घोर निद्रा असेही म्हटले जाते. तर त्यानंतर येते ती श्रमनिद्रा. तर घोर निद्रेतून जागी होऊन देवीने महिषासुराचे अधर्म कारस्थान पाहून त्याच्याशी युद्ध करण्यास ती सज्ज झाली. 9 दिवस त्या असुराशी युद्ध करून त्याला हरवून दिलं. आणि मग महिषासूर 9व्या दिवशी देवीला शरण आला आणि तिच्या चरणाशी स्थान मागून सर्व देवतांची माफी मागून 9 दिवसाच्या अहोरात्र युद्धामुळे आलेल्या थकव्याने शारदीय नवरात्रनंतर 5 दिवस आई निद्रा घेते. याला श्रम बोलतात. आणि या निद्रेसाठी तुळजाभवानीचे माहेर अहमदनगरवरून मंचक पलंग येतो. त्या पलंगावर आईसाहेब निद्रा घेतात, म्हणून त्यास मंचकी निद्रा असे बोलतात. तर मोहनिद्रा शाकंभरी नवरात्रीच्या दरम्यान पौष शुद्ध प्रथमा ते अष्टमी म्हणजे जानेवारीमध्ये जेव्हा शाकंभरी नवरात्र असते, जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान, तेव्हा ते अष्टमी काळात देवी निद्रिस्त असते. देवीची मोहन यात्रा जे सृजनाचे एक प्रतीक म्हणून 8 दिवस निद्रा काळाचे संपल्यानंतर नवमी म्हणजेच तुळजाभवानीचा प्रकट दिवस तेव्हा असतो किंवा जन्मदिवस असतो. यामुळे या निद्रेस मोहनिद्रा असेही म्हणतात. हे 9 दिवस म्हणजे 9 महिन्यांचे सूचक आहेत. एखादी स्त्री जशी 9 महिन्यांनी सृजन होते असा हा कालावधी असतो. देवी शारदीय
अश्विन नवरात्राच्या आधी चांदीच्या पलंगावर निद्रा घेते. शारदीय अश्विन नवरात्राच्या नंतर 5 दिवस माहेरून आणलेल्या चंदनाच्या पलंगावर निद्रा घेते आणि शाकंभरी नवरात्राच्या दरम्यान 8 दिवस देवी चांदीच्या पलंगावर निद्रा घेते. अशा अवघ्या विश्वाचा भार सोसून विसावा घेण्यासाठी आई या दिवसात गादीवर असते. म्हणून भवानी फक्त आणि देवीचे आराधी गादी, तक्का, उशी यांचा काही जण त्याग करतात, काही जण उपवासही करतात. तर म्हणून बरेच जण ह्या काळामध्ये नवरात्रामध्ये बरेच जण चप्पल न घालता चालत असतात. कुठेही पलंगावर सोफावर बसत नाही, चटईवर साधा आहार घेतात किंवा उपवासही करतात. 9 दिवस अष्टप्रहर ते उपवासच करतात. फक्त काही दूध किंवा फळे असं फक्त घेऊन किंवा चहा कॉफी घेऊनच हा उपवास, तर 9 दिवस कडक उपवास देवीची आराधना करतात. जास्तीत जास्त देवीची सेवा करतात आणि ह्या आई भगवतीसाठी आपलं एक कर्तव्य म्हणून किंवा एक तिच्याबद्दलची ओढ माया म्हणून सुद्धा ह्या सेवा करत असतात. तर आपण ह्या आता पाहिलं की बऱ्याच जणांना ह्या महत्त्वाच्या गोष्टी माहीत नव्हत्या की देवीची निद्रा काळ म्हणजे काय, देवी आई नवरात्रामध्येच देवीचं मंदिर का बंद असतं, आई का निद्रेमध्ये असते, तर हे त्याचं मूळ कारण आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट्स करून सांगा. तर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग झालेली सर्व सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करून मी आपली रजा घेते. परत एकदा भेटू अशाच सुंदर माहितींसह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा आपला 99 मंत्र आहे. तर ह्या 99 मंत्राचे जास्तीत जास्त आपल्याला या नवरात्रामध्ये सतत नामस्मरण करायचं आहे. आई भगवतीच्या चरणी ही सेवा रुजू करायची आहे. चला तर मग श्री स्वामी समर्थ.